नमस्कार. स्वामी समर्थ. तनुजा, वास्तु कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट. संस्कृत भाषेचा आणि आपल्या अध्यात्माचा जवळचा संबंध आहे. कारण देवाशी बोलताना खरं संस्कृत भाषेमध्ये संभाषण केलं जातं. हे आपण आपल्या संस्कृतीत जपलेलं आहे. जेव्हा रेमेडी दिल्या जातात तेव्हा स्तोत्र आणि मंत्रांचा वापर केला जातो आणि तो दिला जातो. त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे की जो तुम्हाला प्रोटेक्शन देतो. आपल्या डोक्यापासून ते आपल्या पायापर्यंत आपल्याला प्रोटेक्शनची खूप गरज असते. कारण ह्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये असू दे का आपल्या बॉडीच्या एन्व्हायरमेंटमध्ये ज्या कोणत्या गोष्टी येतात त्यांचा आपल्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट पडत असतो. ज्या वेळेला आपल्या रुटीन लाईफमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टींचा समावेश कराल त्यावेळेला आपल्या मानसिकतेवर, विचारांवर, बॉडीवर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्टच होईल. आपल्याला रामरक्षेसारखी सुंदर स्तोत्र दिलेली आहेत. हनुमान चालीसा आहे, देवी स्तोत्र आहे. हे का वाचलं जातं? त्याच्यामध्ये तसे अर्थ आहेत आणि ते जेव्हा जेव्हा तुम्ही सतत उच्चारले जातात त्यावेळेला तुमची जिव्हाही क्लिअर होते. तुमच्या तोंडातनं जी सरस्वती बोलत असते जिभेवरनं ती नियंत्रण ठेवत असते विचारांवर. त्यामुळे पडणारे शब्द जे आहेत ते समोरच्याच्या चांगल्यासाठीच बोलले जातात. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला संरक्षणासाठी नेहमी एक मंत्र दिला जातो. रामरक्षा स्तोत्र जे बोललं जातं त्याच्यातला एक 36वा आहे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. दुःख नाश करणारा, आपदामपहर्तारं दुःखांचं नाश करणारा, दातारं सर्वसंपदां जो सगळ्या दशरथ राज्यामध्ये वंदनीय आहे, जो शूरवीर आहे, अशा रामाला आमचं नमन. रामाचं जिथं नाव घेतलं जातं, उच्चारलं जातं, ती बुद्धीही सुचली जाते. त्याच्या मागेही कारणं आहेत. आणि ज्याची रामरक्षा पाठ आहे प्रश्नच येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे सतत लक्ष द्या की आपण ज्या गोष्टी बोलतो, उच्चारतो त्या किती महत्त्वाच्या आहेत. त्याचा सतत जो आहे, आपण स्वतःला एक ऑर्डर देत असतो. मी खूप छान आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, मी खूप सुंदर दिसते. तसंच या गोष्टींना मी खूप एनर्जेटिक आहे, माझ्यामध्ये समोरच्याचं भलं करण्याची मानसिकता आहे. आणि हे कधी येतं? हे या स्तोत्रांमधून येतं. कारण जेव्हा आपण एखाद्याची स्तुती करतो तेव्हाच आपल्यामध्ये ते गुण येत असतात, आपल्याला ते रिटर्न्स मिळत असतात. त्यामुळे हे नक्की करून बघा. प्रत्येक संस्कृत शब्द एक स्तोत्र तरी दररोज म्हटलं तरी तुम्हाला फार फायदा होईल. स्वामी समर्थ.